तुम्हाला माहीत आहे का, फार पूर्वी उज्जैन नगरीमध्ये चित्रसेन नावाचा राजा होऊन गेला. तो खूप मोठा शिवभक्त होता. त्याच्याकडे अद्भुत असा दिव्यमणी होता. त्याच्या प्रभावामुळे चित्रसेनाच्या राज्यात सुख, समृद्धी, वैभव नांदत असे. त्यामुळे त्याची कीर्ती सर्वत्र दूर पसरलेली होती. परंतु इतर राजे मात्र चित्रसेनाचा द्वेष करू लागले आणि त्यातूनच एके दिवशी सर्व राजांनी चित्रसेनाच्या राज्यावर हल्ला केला. इतकं मोठं संकट आल्यावर राजा घाबरला. त्याने देखील युद्धाची तयारी केली. त्यापूर्वी राजा चित्रसेनाने भगवान शंकरांची प्रार्थना केली. त्यानंतर अशा काही घटना घडल्या की ती युद्धच टळले. कसे? ही संपूर्ण कथा तुम्हाला वाचायला मिळेल श्री शिवलीलामृत या ग्रंथामध्ये. तर आज आपण श्री शिवलीलामृत या ग्रंथाविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत. मराठी भाषेतील हा ग्रंथ श्रीधर कवींनी रचलेला असून जनमानसात तो खूप लोकप्रिय आहे. या ग्रंथात एकूण 15 अध्याय असून श्रावण मासात तसेच सोमवारी किंवा महाशिवरात्रीला याचे पारायण केले जाते. आपण पाहत असलेल्या ग्रंथात रंगीत चित्रे तसेच प्रत्येक अध्यायाचा मराठी कथासार देखील दिलेला आहे. पांढरा शुभ्र कागद आणि उत्कृष्ट बांधणी यामुळे हा ग्रंथ खूप सुंदर दिसतो. या ग्रंथात भगवान शंकराविषयीच्या कथा तसेच महात्म्य वर्णन केलेले आहे. या ग्रंथाचे श्रद्धेने पारायण अथवा पठण केल्याने ऐहिक व पारलौकिक सुख प्राप्त होते अशी धारणा आहे. तर महादेवाच्या अशा परमपावन ग्रंथाचे वाचन अथवा दर्शन आपण एकदा तरी करून पहावे. जर आपल्या मनात श्रद्धा निर्माण होऊन हा ग्रंथ वाचण्याची इच्छा झाली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून हा ग्रंथ आपण घरपोच मागवू शकता किंवा स्क्रीनवर दिलेला QR कोड स्कॅन करूनही पुस्तक आपण मिळवू शकता. अधिक माहिती करता डिस्क्रिप्शनमधील लिंकचा वापर आपण करू शकता. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.